लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच कुटुंबांना लाडक्या बहीण योजनेचा आता लाभ मिळणार आहे। ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे अशाच पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्या परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। यासोबत ज्यांनी डबल ऍप्लिकेशन केले आहे त्यांना देखील लाडक्या बहीण योजनेचा आता लाभ मिळणार नाहीये। आधार कार्ड आणि बँकेतील पासबुक वरती जर तफावत असेल तरी देखील 1500 रुपये आता लाडक्या बहिणींचे मिळणार नाहीये। यासोबत ज्या महिला सरकारी नोकरीला असतील त्यांना देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाहीये। ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल अशा महिलांना देखील लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता मिळणार नाहीये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।